भारतीय जनता पार्टी म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स असं नेहमीच म्हटलं जातं आणि एका अर्थानं ते खरं सुद्धा आहे. देशातली सामान्य व्यक्ती भाजपमुळेच पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती देखील बनू शकते. 1-2 वर्षापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथल्या निवडणुका जिंकल्यानंतर तमाम भारतीयांना धक्का बसणारे मुख्यमंत्री मिळाले. अगदी सर्वसामान्य घरात जन्म घेतलेले, पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते म्हणूनच निराश होत नाहीयेत. त्यांना माहीत असतं ही भारतीय जनता पार्टी आहे. प्रत्येकाला त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची संधी आहे आणि त्या संधीचं आज न उद्या चीज होणार आहेच. अर्थात ही संधी काहींना पटकन मिळते, काहींना जरासा विलंब लागतो. नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. आता तुम्ही म्हणाल हे सर्व सांगण्याची आत्ता आवश्यकता का भासली? ती म्हणजे भाजपचे तरुण तडफदार आणि अभ्यासू असलेले नवे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यानंतर. भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांची नियुक्ती झाली त्यावेळी हे नवनाथ बन कोण असं विचारण्याची वेळ विरोधकांवरती आली नसली तरीही जे भाजपच्या आणि संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत त्यांच्यासाठी हे नाव अजिबातच नवीन नव्हतं. किंबहुना या युवकाला पक्षामध्ये मोठी संधी मिळणार याचे आडाखे अनेकांनी आधीच बांधले होते. अनेकांच्या मनात असलेलं हे नाव स्वकर्तृत्वावरती पुढं आलं. पण नवनाथ यांचा नांदेड जिल्ह्यातील कोंढा गावातून सुरू झालेला प्रवास हा बीड मार्गे मुंबईपर्यंत पोहोचण्याचा वाटतो तितका सोपा नाहीये. यात संघर्ष, सातत्य, चिकाटी आणि ध्येय गाठण्याच्या इच्छाशक्तीची जोड आहे. बीड इथं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव मिळाला. वादविवाद स्पर्धा त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीनं गाजवल्या. यातूनच नवनाथ यांचं नेतृत्व पुढे आलं. त्यांची नाळ ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जुळली गेली. त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेत असतानाच कामाच्या शोधामध्ये मुंबई गाठली आणि 15 वर्षापूर्वी ABP माझा ही वृत्तवाहिनी जॉईन केली. मुंबईमध्ये पत्रकारिता सुरू असतानाच त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घट्ट ऋणानुबंध जुळले आणि यातूनच नवनाथ यांना भाजपची दारं खुली झाली. नवनाथ हे पक्षाचे माध्यम प्रमुख झाल्यानंतर त्यांनी थेट प्रदेश भाजपची भूमिका मांडण्याची संधी त्यांना मिळाली गेली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत नवनाथ यांनी विरोधी पक्षांना शेलक्या शब्दात झोडायला सुरुवात केली. संजय राऊत असो किंवा रोहित पवार, त्यांनी सर्वांना अंगावर घेतलं, जशास तसं प्रत्युत्तर देखील दिलं. म्हणून कमी कालावधीतच त्यांनी चॅनलच्या चौकटी व्यस्त केल्या. भाजपचा प्रभावी प्रवक्ता म्हणून नवनाथ यांनी स्वतंत्र ओळख देखील निर्माण केली. सुमारे 10 वर्ष मराठी वृत्तवाहिनीमध्ये यशस्वी पत्रकार म्हणून नवनाथ यांनी काम केलं. या क्षेत्रामुळे त्यांना राजकीय घडामोडींचं सखोल ज्ञान आणि प्रभावी संवाद कौशल्य मिळालं. त्यांचा सखोल अभ्यास हा एखाद्या विषयावरती खोलपर्यंत घुसण्याची त्यांची प्रवृत्ती आणि वादविवादामध्ये समोरची व्यक्ती हार मानेपर्यंत लढण्याची वृत्ती सगळ्यांनाच भावली. ते महाराष्ट्र भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख म्हणूनही विरोधकांशी संघर्ष करत राहिले. हे महत्त्वाचं. नवनाथ यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण होत असतानाच त्यांना प्रतिहल्ले देखील झाले. सोशल मीडियात ट्रोलिंग सुरू झालं, आडनावावरून शेरेबाजी झाली आणि नवनाथ अल्पावधीतच ट्रोलर्सचे सॉफ्ट टार्गेट बनले. त्यामुळे नको ती टीका सहन करण्याची वेळ त्यांच्यावरती आली. पण ट्रोलर्सच्या या हल्ल्यांना त्यांनी काडीचीही किंमत दिली नाही आणि पक्षानं दिलेली जबाबदारी निभावणं हे सुरूच ठेवलं. परिणामी नवनाथ प्रस्थापित नेत्यांच्या यादीत सामील झाले. दरम्यान मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि अतिशय अवघड अशा मानखुर्द येथील वॉर्डातून लढण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आली. या वॉर्डची सामाजिक गणितही पक्षीय विचारधारेच्या पलीकडची होती. गणित जुळणारं नव्हतं, पण हार न मानता नवनाथ यांनी वॉर्ड पिंजून काढला. नवी लोकं जोडली, सामाजिक गणितं जुळवण्याचा प्रयत्न केला. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले आणि विजयाची माळ ही आपल्या गळ्यात घालून घेतली. या विजयाला राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं मानलं गेलंय. त्यामुळे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राज्याच्या राजकारणातील उदयनमुख, अभ्यासू, संयमी आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं. एक दिवस जसा जसा उलटत आहे तसा तसा नवनाथ यांचा पक्षातील आणि राज्याच्या राजकारणातील वकूफ वाढत आहे. त्यांच्या कर्तृत्वाची उंची आणि आलेख हा वरवर जात आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा तरुण नेता हेरला आणि विश्वासानं त्यांच्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील टाकल्या. यामुळेच देवाभाऊंचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये ओळख निर्माण झाली आहे. एकूणच काय तर पत्रकार ते प्रवक्ते आणि आता नगरसेवक ते भाजपचा मुख्य प्रवक्ता असा नवनाथ यांचा प्रवास हा अतिशय वेगवान ठरला आहे. मुंबई महानगरपालिकेतील कामगिरी आणि पक्षातील भूमिका यावरती त्यांचं पुढील राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे.
एक गोष्ट नक्की मानायला हरकत नाही आहे की आगामी काळामध्ये ते पक्षामध्ये आणि त्याचबरोबर ती सरकारमध्ये राज्यस्तरावरती मोठी भूमिका बजावू शकतात. चला तर नवनाथ यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आपल्याला हा प्रोफाईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असंच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.